तर नालासोपाऱ्यातल्या वसंत नगरी येथे महापालिकेच्या राखीव भूखंडावरती असलेल्या 41 अनधिकृत इमारतींवर आजही तोडक कारवाई सुरू राहणार आहे। या इमारतींपैकी आतापर्यंत 10 इमारतींवर तोडक कारवाई करण्यात आली आहे। 25 आणि 26 जानेवारी रोजी ही कारवाई थांबवली होती। पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांनी 25 जानेवारी रोजी बाधित रहिवाशांची भेट घेतली होती आणि त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे आजही कारवाई सुरूच आहे। त्यामुळे इथल्या काही रहिवासी हे आपली घर रिकामी करतायत, तर काही रहिवाशांनी अद्याप घर रिकामी केलेली नाहीयेत। त्यामुळे पोलिसांना जबरदस्तीनं त्यांना बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे। नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामं ही मोठ्या प्रमाणात यापूर्वीच झालेली आहेत। मात्र काही भागांमध्ये राजकीय वरदहस्तामुळे ही बांधकामं कायम करण्यात आली होती। आता न्यायालयानं दिलेल्या आदेशांमुळेच ही बांधकामं जी आहेत ती तोडली जात आहेत, या इमारतींवरती कारवाई होतीये। मात्र इथे राहणारे जे रहिवासी आहेत ते बेघर होत आहेत आणि आता हे सोडून आम्ही जायचं कुठं असा सवाल ते उपस्थित करतायत। दरम्यान ऋतू पॅलेस या इमारतीवरती आज तोडक कारवाई करण्यात येते। त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। या इमारतीमधील रहिवासी मात्र आपलं घर रिकामं करण्यासाठी तयार नाही आहेत। इथल्या रहिवाशांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। अनधिकृत इमारतींवर महापालिकेकडून तोडक कारवाई सुरू आहे। आज देखील या तोडक कारवाईसाठी पोलीस प्रशासन आणि महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। मोठा फौजफाटा आहे। मात्र या इमारतीमधील रहिवाशांनी अद्याप ही घरं रिकामी केलेली नाहीये। आपल्यासोबत हे रहिवासी आहेत। त्याला काय सांगाल तुम्ही? टोटल 41 बिल्डिंगचा एरिया आहे हा। 30 एकर जागा आहे। कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो फक्त 7 एकरसाठी होता, कारण की 7 एकरचा जो मालिक आहे ना त्याने पिटिशन फाईल करून ठीक आहे तो जिंकला होता। राहिलेली 33% जी जमीन आहे, 33 एकर, 30 मधनं 33 अप्रॉक्सिमेट जे पण असेल ते, तर ती प्रायव्हेट लँड नाही, ती डम्पिंग ग्राउंडसाठी गव्हर्नमेंटची लँड आहे। आम्ही 15 वर्षापासून टॅक्स भरतो, त्याचं कुठेतरी असेल ना लिहिलेलं, 15 वर्षापासून टॅक्स भरतोय। हा एरिया प्राईम लोकेशन झालेला आहे एवढं आम्हाला कळतंय। इथली जी व्हॅल्युएशन आहे 8 लाख, पण आम्हाला त्याची काही घेणं नाही। ऍटलिस्ट आम्हाला घराच्या बदले घर भेटलं पाहिजे, कारण की या ठिकाणी घराच्या बदली घर भेटलं पाहिजे अशी या नागरिकांची मागणी आहे। दीदी काय सांगाल? जी सर, हमको पहले घर के बदले घर दीजिए, फिर हमको घर से बाहर निकालिए। हम कहाँ जाएंगे छोटे छोटे बच्चे को लेकर? हमने 10 लाख में खरीदा था, 15 लाख पहले टैक्स भी भरा, सब कुछ किया, फिर भी घर से निकाल रहे हैं। बिना घर के हम कहाँ जाएंगे? हमारे छोटे छोटे बच्चे थे सर। हमारी बेटी इंजीनियर बनना चाहती थी, मैं कहाँ से बनाऊंगी सर? मैं कैसे पढ़ाऊंगी अपने बच्ची को? आपल्या मुलांना शिकवण्यासाठी आणि त्यांचा मोठे होऊन मोठ्या हुद्द्यावर जातील असं स्वप्न बाळगलेले आहे आणि त्यांचं आता घर डोळ्यासमोर तुटणार। त्यामुळं नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय। NDTV मराठीसाठी मनोज सातवी, नालासोपारा।